नमस्कार मंडळीनो, आजच्या दिवसाच्या ब्लॉगमध्ये तुमचं स्वागत. अशा रिमझिम पावसामधून केलंय. किती छान असो पाऊस लागताना, सकाळपासूनच आज पाऊस असो वता होतो. माळ्यावर जाऊन औशीन कुकर लावलेलो बघल्याबरोबर मी एकदम समजानच गेले की आज गटारीचा शेवटचा दिवस, म्हणजे आज नक्कीच काहीतरी स्पेशल असताला. औशीची सगळी कामं झाली आणि आज पावसान सगळं काळप करून ठेवल्या ना. आणि आम्ही बसलो जेवणात आज चपाती, भात, फ्राय केलेले बोंबील आणि सोबतच चिकन सुद्धा होता. माझा जेवण झाल्याबरोबर मामा सुद्धा जेवून बसलो. मी लवकर जेवले कारण की माझ्याकडे वेळेचा विषय होतो. मामाकडे सुद्धा वेळेचा विषय होतो कारण मामा कामावरसून धावती भेट घेऊन घराकडे जेव किल्लो. तीनसांचो बाहेर जाऊन बघले तर पाहुण्याकडे व्यायाम शाळेत जाऊची तयारी केली. मग त्याका म्हटलंय चल आपल्या सगळ्या व्ह्युअर्सना बायसेप मसल दाखव. मग त्यांना बायसेप मसल दाखवल्याबरोबर विश्रामदादांकडे योग केल्या. बाहेरसून मी घराकडे येईल आणि मस्तपैकी तोंड हात पाय धुवून फ्रेश झालंय. देवांची पूजाबत्ती अगोदरच करून झालेली होती म्हणून म्हटलं फक्त आपण देवांका प्रार्थना करून नमस्कार करूया. झंबुराच्या घराकडे गेले आणि बघले तर झंबुरान वही पेन घेतलेल्या आणि त्याच्यावर गिरपटावीत गाणी म्हणत होता. मी पण गाला. दहीहंडीच्या सरावासून घराकडे येईल आणि आज आमच्या फिटनेस फ्रिक जिमची पार्टी असा म्हणून तकडे जाऊची धांदल केलंय. जवळजवळ रात्रीच्या 11:30 वाजता आम्ही हॉटेलात पोहोचलो. ह्यो आपलं विकी भाई, ह्यो आपलं प्रेम भाई आणि ह्यो अकडे तुमच्या सगळ्यांचो म्युझिशियन गणेश आणि सोबतच अकडे राजेश भाई सुद्धा होतो. आणि कामावरसून लेट नाईट वेळ काढून इल्लेलो तो म्हणजे ह्यो निलेश दादा. तो म्हणता गणेश सध्या फॉर्म मध्ये असा. मगे आम्ही 3 प्रकारचे स्टार्टर मागवलो. सोबतच नंतर मेन कोर्स खाऊन घराकडे जाऊक निघालो. मगे म्हटलं आजच्या दिवसापुरती पुरे झाला. आम्ही भेटा पुढच्या ब्लॉग मध्ये. तवसर देवा काळजी.